ओके. वेलकम. 12वी अर्थात HSC मराठी माध्यम. मला असं कळलं की यूट्यूबवर मराठीत जास्त इकॉनॉमिक्सचे किंवा दुसऱ्या विषयांचे व्हिडिओज नाही आहेत. म्हणून काहींनी मला सजेस्ट केलं. एक चिन्मय म्हणून चिंतन म्हणून एक आहे माझा, जो आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी मदत करतो. त्यानेही सांगितलं, सर मराठीत व्हिडिओ नाही आहे. म्हटलं चला हाही उपक्रम हातात घेऊ. बरं, तर तुमच्यासाठी खास म्हणून अपेक्षा एवढीच का तुम्ही बघावा, दुसऱ्यांना शेअर करावा. जेव्हा मटेरियलच नाही अभ्यासासाठी, तेव्हा आपण एखाद्याच्या मदतीचा हातभार बनावं, हीच एक सदिच्छा, बाकी काही नाही. ठीक आहे, चालू करूया. अर्थशास्त्र. अर्थशास्त्र ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, अर्थशास्त्र, पण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इकॉनॉमिक्स. ओके. अर्थ अर्थ म्हणजे पैसा, आणि शास्त्र शास्त्र म्हणजे ज्ञान. चुकवलं बघा मी लिहिणं. हां, एक आधीच सांगतो की माझं जे शिक्षण आहे ना, ते पूर्णपणे इंग्लिश मीडियममध्ये झालेलं आहे. तर थोडंसं जर तुम्हाला त्रास होईल समजण्यासाठी वगैरे, किंवा मी काही गोष्टी जर इंग्रजीत बोललो तर आय एम सॉरी. बघा लगेच बोललो. ओके, क्षमस्व त्याबद्दल. पण तुम्ही गुगल मारू शकता, मराठी अनुवाद करू शकता त्या गोष्टींचा. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, बरोबर. इंग्लिश टू मराठी जर ट्रान्सलेट केलं गुगलवर जाऊन, तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. चॅट जीपीटी सुद्धा मराठीत आपल्याला माहिती देते. तर अर्थ म्हणजे पैसा आणि ज्ञान म्हणजे शास्त्र म्हणजे ज्ञान. तुम्हीच विचार करा की तुमच्याकडे असलेला पैसा हा तुम्ही अंदाधून कसाही वापरता की विचार करून वापरता. सर विचार करून. आपले आई वडील आपल्याला जे काही देत असतील, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, जे काही असेल, प्रत्येकाची आर्थिक कुवत, काय म्हणलं, आर्थिक कुवत. बरं, काही विद्यार्थी असे असतील जे चालत जातील, चालत येतील. उदाहरणार्थ मी जेव्हा 12वीत होतो तेव्हा आमच्या वेळी रिक्षेचे 2.5 रुपये होते काहीतरी. 3 किलोमीटरच्या आसपास माझं कॉलेज आहे, 2.5 ते 3 किलोमीटर. पण आर्थिक परिस्थिती दुबळी असल्यामुळे मी तेव्हा चालत जायचो, चालत यायचो. कळलं. घरून पैसे मिळायचे 5 रुपये, कारण माझी परिस्थिती काय आहे शारीरिक हे तुम्ही दुसरे व्हिडिओ बघितले जुने आपले तर कळेल. ओके, पण ह्या परिस्थितीत सुद्धा मी चालत जायचो, चालत यायचो. का? आपले हे 5 रुपये वाचतील तर आपल्याला पुढे उपयोगी पडतील. म्हणजे पैशाचा वापर जेव्हा माणूस करतो तेव्हा तो नीटनेटका असा विचार करून, अगदी बॅलन्स अप्रोच ठेवून, म्हणजे माझी जेवढी ऐपत आहे त्यातच मी खर्च करावा असा विचार करत असतो. अपवाद असतात जे कर्ज घेऊन सुद्धा दिवाळी करतात आणि मग रडत बसतात, तो आपण अपवादीकडे बघायचा नाही. बरं, तर पैशाशी संबंधित जे विज्ञान आहे, पैशाशी संबंधित जे शास्त्र आहे, त्याला आपण म्हणतोय अर्थशास्त्र. सुरुवात कुठे झाली? खूप आधी भारतात झाली. कौटिल्यात चाणक्याने अर्थशास्त्र हे पुस्तक लिहून ठेवलेलं आहे. हां, पण आपला अभ्यास हा नेहमी मॉडर्न इंडियावर बेस असतो. त्यामुळे मॉडर्न लोकांनी इंग्रजांनी जे काही लिहिलेले आहेत, डेफिनेशन्स वगैरे, व्याख्या वगैरे, त्या दिलेल्या आहेत. पण जर तुम्हाला चाणक्याची व्याख्या मिळाली कुठून तर उत्तम, आनंद. एकूण आपल्याकडे अर्थशास्त्रात धडे किती आहेत? 10. ओके, त्या तिसऱ्या धड्याला 2 भाग आहेत, एक मागणीचे विश्लेषण आणि एक मागणीची लवचिकता. हे काय आहेत हे समजेल, काही हरकत नाही. बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक धडा आटपूया असा प्रयत्न ठेवूया. काही धड्यांसाठी आपल्याला 2 ते 3 व्हिडिओ लागतील. बघूया तुम्ही कसे समजू शकताय त्यावर. आता तुम्ही समजलंय की नाही समजलंय तुम्हाला, हे मला कसं कळेल? तुमच्या कमेंटद्वारे, तुमच्या लाईक्सद्वारे. लाईक करा, कमेंट करा. जर मोबाईलमधनं बघत असाल तर कमेंटवर गेलात की हाईप म्हणून एक ऑप्शन येईल, HYPE. त्या हाईपवर गेलात तर आपली व्हिडिओ ऑटोमॅटिकली वर येतील आणि अनेकांचं भलं तुम्ही करू शकाल. ठीक आहे, माझा उद्देश पैसे कमवणे नाही यूट्यूबद्वारे. फक्त आणि फक्त एक समाजसेवा आहे, लोकांना ज्ञान पोचावं. माझ्या येणाऱ्या भावी पिढ्या ज्या आहेत त्यांना एक हातभार मिळावा अभ्यासात त्यांचा, हाच एक उद्देश आहे. म्हणजे अगदी यूट्यूबचा पहिला व्हिडिओ जर बघायला मिळाला 6 वर्ष आधीचा, तर तुम्ही बघू शकता त्यात मी एवढं स्पष्ट बोललेलो आहे की किसी का फायदा हो या ना हो, लेकिन किसी का नुकसान नहीं होना चाहिए. ठीक आहे, तर एक व्हिडिओ एक धडा हा आपला टार्गेट ठेवूया. काही धड्यांसाठी 2 किंवा 3 व्हिडिओज होतील, कारण मुद्दे तसे खूप भयंकर असतील तर मला ते थोडक्यात आटपावं लागेल, डोकं फुटू नये ना आपलं. तर पहिला धडा आपला आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा विचार. ओके, सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे काय? आपण याला पांढरं करूया, नाही लाल ठेवण्यापेक्षा खडू वापरल्यासारखं वाटेल तरी ना.
बरोबर की नाही? हा, बरं. सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे काय? वारीचे दिवस जवळ येतात ना, सूक्ष्म ज्ञान आपण नेहमी म्हणतो, बरोबर. लहान, खूप लहान, खूप म्हणजे खूप लहान. ओके, तर अर्थशास्त्राचे जे लहान भाग आहे ते आहे सूक्ष्म. ओके, सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि स्थूल, स्थूल म्हणजेच काय? मोठे किंवा ढोबळ. ओके, किंवा एकंदरीत असं एक जेव्हा एकंदरीत आपण नजर मारतो एखाद्या गोष्टीवर तेव्हा, म्हणजे सूक्ष्मासाठी चिरफाड करून आतमध्ये जाऊन बघणं गरजेचं आहे. हो आहे, पण स्थूलासाठी नाही. वरून वरून फक्त बघितलं काम आटपलं. तर सूक्ष्म हे तुमचं आणि माझं आहे. दैनंदिन जीवनात आपण जो पैशाचा वापर करतो, मग माल खरेदी करायचा आहे एखादा, आपण विचार करतो का? तुम्हाला एखादी वस्तू आवडली, खूप आवडली, तुम्ही पहिली गोष्ट काय करता? खिशात पैसे आहेत का? नाही आहे, जाऊ दे, नाही घ्यायचं. नाही नाही, मला एवढी नाही आवडली, ठीक आहे. आपण काय करतो? टाळतो, बरोबर. आपली जी दैनंदिन दिनचर्येतली जी स्वभाव गुण आहेत ते सगळं येतंय सूक्ष्म अर्थशास्त्रात. ओके, लहान लहान गोष्टी, लहान लहान घटक, बरोबर. त्यात पैसा आलाच, पण पैशाबरोबर तुमचं उत्पन्न आलं, एखाद्या वस्तूचा भाव आला, जनसंख्या आली, बरोबर. बघूया, हळूहळू बघूया. एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा माझ्याकडे दोन परिवार आहे, परिवार ए आणि परिवार बी, परिवार अ आणि परिवार ब. परिवार ए मध्ये तुमच्याकडे नवरा, बायको आणि 3 मुलं आहेत, अशी एकूण किती झाली? 5. परिवार ब मध्ये नवरा, बायको आणि एक विद्यार्थी, एकच मुलगा आहे. किती आहेत? 3. इथे 5 लोक आहेत, इथे 3 लोक आहेत. इकडे जो घरता आपला कर्ता पुरुष आहे घरातला, तो 30,000 रुपये कमवतोय, इथे 30,000 कमवतोय. आता तुम्ही मला सांगा की कोणता परिवार चांगला, परिवार अ की परिवार ब? अनेकांच्या डोक्यात काय आलं? परिवार ब. का? सर, इथे ना माणसाची इन्कम 30,000 आहे, पण लोक 5 आहेत. इथे 30,000 कमवतोय आणि लोक 3च आहेत. म्हणजेच काय, इथे प्रत्येकी किती रुपये येत आहेत? 6,000. आणि इथे प्रत्येकी किती येत आहेत? 10,000. म्हणजे हे घर थोडस आर्थिकरित्या सक्षम आहे, बरोबर. याला आपण मिडल क्लास किंवा अप्पर मिडल क्लास म्हणू शकतो, याला आपण लोअर मिडल क्लास किंवा गरीब म्हणू शकतो, कारण इकडे खर्चण्यासाठी पैसे कमी आहे. ऍक्च्युली उत्पन्न सेम आहे दोन्ही परिवारांचं, पण इथे काय मॅटर करतंय? जनसंख्या, बरोबर. तर ते पॉप्युलेशन पण आपल्याला बघावं लागतं, राईट. असं जेव्हा एक देश आणि दुसरा देश याच्यात ती जेव्हा कंपॅरिझन होते, भारत गरीब आहे, आपण डेव्हलपिंग, विकसित नाही आहोत, विकसनशील आहोत, कारण आपली जनसंख्या. हा, पण एक गोष्ट दैवा म्हणजे सुदैव आहे या देशाचं, की आपल्याकडे तरुण जनसंख्या भरपूर आहे. तर ह्या तरुणाईने म्हणजेच तुम्ही, ओके, आम्ही झालो म्हातारे आता, बरोबर, आम्ही 50शी पार करणार आहोत, बरोबर. तर तुम्ही जर इन्स्टावरची रोल स्क्रोल न करता, व्हॉट्सअपवर वेळ वाया न घालवता, आपल्या देशाचं भलं कसं होईल, आपल्या देशात उत्पन्न कसं वाढेल, आपल्या देशाची आर्थिक स्थिती कशी सुधारेल, यावर जर लक्ष दिलं, ओके, तर नक्कीच आपण लवकरात लवकर विकसित बनू. तर तुमच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे देशाच्या अर्थशास्त्राची, ठीक आहे. आणि हे तुम्हीच करायचं आहे. आम्ही आमच्या परीने जेवढं करू शकतो, एक शिक्षक म्हणून मला पिढ्या घडवायच्या आहेत, मी घडवण्याच्या जबाबदारी, मी तुम्हाला जबाबदारीची जाण करून देतो, कारण ती माझी जबाबदारी आहे. पण ती जबाबदारी स्वीकारणं, न स्वीकारणं आणि जाणीवपूर्वक चांगले नागरिक बनणं हे तुमच्यावर आहे, बरं. मीच नाही, प्रत्येक शिक्षक करतो, बरं. तर बघा, ढोबळ मानाने इकडे बघायला गेलो आपण, तर प्रस्तावना तेच आहे. मायक्रो म्हणजे लहान, हे ग्रीक शब्द आहे मॅक्रो, त्याच्यावरून हे झालेलं आहे. ओके, आणि मॅक्रॉस म्हणजेच मॅक्रो, मायक्रो इज मायक्रॉस, आणि हे मॅक्रो, उच्चारवरी थोडाफार सेम वाटेल, पण मायक्रॉस आणि मॅक्रॉस असे दोन वेगवेगळे शब्द आहेत. त्याच्यातून मायक्रो आणि मॅक्रो म्हणजेच सूक्ष्म आणि स्थूल हे विघटन झालेलं आहे. तुमच्याकडे पुस्तकं असतीलच, नसेल तर महाराष्ट्र शासनाच्या बोर्डाच्या साईटवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात, बरोबर. कन्सेप्ट समजायला आले, वाचनाचं काम तुम्ही तुमच्या परीने करू शकता. ओके, सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल
हे अगदी आधीपासून चालत आलेलं आहे. मी तुम्हाला बोललो मगाशी की चाणक्य वगैरे आहेत, पण आपल्याकडे रिकार्डो आहे, बरोबर. त्यानंतर तुमच्याकडे कोण आहे अजून नावं दिलेली आहेत, ॲडम स्मिथ आहे, बरोबर, J.S. मिल आहेत. या अनेक लोकांनी अनेक संकल्पना दिल्या, त्यांचे मुद्दे मांडले, त्यांचं जो स्पष्टीकरणाचा भाग होता तो त्यांनी मुद्देसूद दिलेला आहे. पुढे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ओके. राहिला प्रश्न मॅक्रो इकॉनॉमिक्सचा, तर इथे पण ॲडम स्मिथ आहेच, नो डाऊट इन दॅट. डेव्हिड रिकार्डो आहे, केनेशियन थिअरी आहे, असे वेगवेगळे आहेत. ओके, अनेक लोक आहेत, पण अनेकांनी अभ्यास केला आणि आजचं अर्थशास्त्र हे उभं राहिलेलं आहे. राहिला प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेला आहे. इथे तुम्ही पूर्ण जंगल ढोबळमानाने बघणार आहात की प्रत्येक झाडाची अभ्यास करणार आहात? प्रत्येक झाडाचा. आणि मॅक्रोमध्ये म्हणजेच स्थूलमध्ये जंगल वरून वरून, हा हे पाणथळ जंगल आहे, हे कोरडं जंगल आहे, हे कायमस्वरूपी म्हणजे रेन फॉरेस्ट काय म्हणतात त्याला, वर्षा ऋतूचे जंगल आहेत, असं वेगवेगळे आपण म्हणू शकतो. बरोबर. पानगळ म्हणजे ते डेसिडियस फॉरेस्ट इंग्लिशमध्ये आपण, हे आपले बर्फाळ जंगल आहेत, असं आपण वरून बघून. पण त्या बर्फाळ जंगलांमध्ये पण वेगवेगळी झाडं असतात. डेसिडियस म्हणजे पानगळाची जे आहे, आपले काजू आहे, बदाम आहे, हे सगळे उन्हाळ्यात टाकले होतात, पण वेगवेगळी झाडं आहेत ना, ती मायक्रो. आणि डायरेक्ट बघितलं पानगळ जंगल मॅक्रो. कळलं. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही कशा कशासाठी आहे? वस्तूंची किंमत निश्चित सिद्धांत करण्यासाठी. ओके. एखादी वस्तू एखाद्या एरियात कितीला कशी विकावी याबद्दल ठरवण्यासाठी. आता तुम्ही स्वतः मला सांगा की एखादा असा एरिया आहे जिकडे गर्भश्रीमंत लोक राहत आहेत, म्हणजे मुंबईचा समजा आपला बँड्रा वगैरे आहे. ओके. तिथे मी वडापावची गाडी लावावी का मोठ्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक्सचा आणि हिऱ्यांचे दागिने असतील त्याचं शोरूम लावावं? एखादी अशी एरिया आहे जिथे सगळे मध्यमवर्गीय आहेत, म्हणजे आज कमवतायत आज खातायत अशी परिस्थिती आहे, तिकडे मी डायमंड शोरूम उघडावा की वडापावची गाडी लावावी? सर, वडापावची गाडी इथे चालेल आणि शोरूम तिथे चालेल. समजू शकतोय? म्हणजे हे निर्णय घेण्यासाठी, व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी सुद्धा अर्थशास्त्र गरजेचं आहे. कळलं. तर वस्तूंची किंमत निश्चित सिद्धता करण्यासाठी, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चित करण्यासाठी. बरोबर. आता बघा, मी एरिया ठरवला, तिकडे कितीला विकणार हे ठरवलं, कसं बनवणार ते ठरवावं लागणार. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता सरकार जर आहे आणि सरकारला धान्य वाटप करायचं आहे फ्री ऑफ कॉस्ट, तर कुठे करणार दोघांपैकी, इथे की इथे? सर इथे, जिथे वडापावची गाडी लावली. तर रोज कमवून रोज खाणारी लोक आहेत, म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती दुर्बल आहे, राईट. तर त्यांना सरकारमार्फत जर फ्रीमध्ये अन्नधान्य मिळालं तर बरं पडेल. जर तिकडच्या स्त्रियांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला तर बरं होईल. जर तिकडच्या शिक्षित तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या तर बरं होईल. सिंपल. बरोबर. तर सरकारमार्फत ज्या योजना राबवण्याच्या आहे, कल्याण योजना, त्याच्यासाठी पण अर्थशास्त्र समजणं गरजेचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत? तर एक, वैयक्तिक घटकांचा अभ्यास, मगाशी सांगितल्याप्रमाणे एक एक झाड आपण अभ्यास करणार आहोत, जंगल नाही. 2, किंमत सिद्धांत, वस्तूंच्या किमती लावण्यासाठी मला आर्थिक स्थिती समजणं गरजेचं आहे. 3, आंशिक समतोल. बरोबर. आता काय होणार आहे, इथे जेव्हा सरकारी बेनिफिट मिळणार आहे तर इकडची लोक गर्भश्रीमंत तर नाही होणार, पण निदान जगण्यालायक तरी राहणार. बरोबर. त्यांची जे उत्पन्न आहे ते वाचू शकेल, तर ते गाडी घेऊ शकतील, स्वतःचं घर घेऊ शकतील, बरं, AC लावू शकतील. भले एवढी सुविधा नाही, पण निदान जे आधी तळागाळात होते ते थोडेसे तरी वर येतील. बरोबर. असा प्रकार. यांच्याकडून टॅक्स जातोय, तो कोणाकडे येतोय? यांच्याकडे येतोय, यांना फ्री मिळतोय. सरकारची बेनिफिट हे असे असतात, सरकारच्या ज्या स्कीम्स असतात त्या ह्या प्रकारे राबवल्या जातात. कळलं. विशिष्ट गृहितकांवर आधारित आहे. हो, गृहितक आहेतच, नो डाऊट इन दॅट. आपण ह्याला पुढच्या धड्यात किंवा पुढे जसं धड्यात येईल तसं याला शिकूया. गृहितक म्हणजेच काय? ॲझम्पशन्स. मला वाटलं. आता वाटलं म्हटलं की तुम्हाला हॉटेलमध्ये वाटण डिपार्टमेंटवर टाकतील. बरं. नात्यांमध्ये वाटलं म्हटलं ना तर ती नाती तुटतात. का? आपण गृहीत धरलं, तो काय आपलाच आहे. नाही, नात्यांमध्ये सुद्धा स्पष्टीकरण लागतं, नात्यांमध्ये सुद्धा समजून घेणं लागतं. बरोबर. विभाजन पद्धत, आपण विभागलंय, बरोबर आहे, प्रत्येकाला, आणि मग अभ्यास केलेला आहे. बघा, उदाहरणार्थ त्याने सांगितलं राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा भाग अभ्यास, समग्र मागणीतील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. हे भविष्यात शिकूया, डोंट वरी. जसे जसे धडे आपले पुढे जाणार आहेत हे सगळं तुम्हाला क्लिअर होणार आहे. मी आता याच्यावर वेळ घालवणार नाही. मग सीमंत तत्वाचा वापर.
सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाची मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजेच एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. ओके, सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम ओके उत्पादक व उपभोक्तांचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. म्हणजेच काय, मार्जिनलिझम. समजा मी आज 10,000 रुपये कमवतोय आणि 6,000 रुपये खाण्यापिण्यावर खर्च करतोय, 4,000 रुपये वाचवतोय. पुढच्या महिन्यात जर मला 20,000 रुपये आले तर मी 6,000चे 12,000 खर्च करणार आहे का? नाही सर. जास्तीत जास्त आपण काय करणार, बासमती तांदूळ खाणार, बरोबर, आशीर्वाद चक्की आटा आणणार, बरोबर. म्हणजे 6,000चे आपण किती खाणार, 10,000. पण 12,000 होणार आहे का? नाही. मग आपल्याकडे तरी किती उरणार आहेत, 10,000. आपण काय करतो, 4,000 वाचवलेले ना, 4,000 वाचवूयाच आणि 6,000 गाडी घ्यायच्या पहिले डाऊन पेमेंट देऊन टाकूया. म्हणजेच काय, जशी तुमची उत्पन्न वाढतंय तसे तुमचे खर्चांचे स्रोत वाढत आहेत. तर ते वाढ, प्रत्येक वाढीमागे होणारा बदल, ते आहे तुमचं सीमांत तत्व. ओके, बाजार रचनेचे विश्लेषण. येस, नो डाऊट. प्रत्येक बाजार जो आहे त्याचा स्वतःची एक वैशिष्ट्य आहे, ते समजणं गरजेचं आहे. आता प्रत्येक बाजार म्हणजे काय, गावाखेड्यात जावं तर भरपूर दुकानं आहेत का एक दुकान आहे? एक दुकान आहे. त्या एका दुकानात तर तुम्हाला सगळं काही मिळतंय आणि तिकडे जाऊन विचारलं काही, काका हे मिळेल का? हे आहे, पाहिजे तर घे, नाही तर जा. हेच जर तुम्ही शहरात आला, भरपूर दुकानं आहेत, तिथे नाही नाही हे नाही, जाऊ दे मी नाही घेत, मी बाजूच्या दुकानात जातो. तिकडे आपल्याला पर्याय नसतो म्हणून तो आपल्याला काही थोपवतो आपल्या डोक्यावर, पण इथे पर्याय असतो आणि इथे भावही कमी असतात. तर ती आहे मोनोपोली, इथे आहे परफेक्ट कॉम्पिटिशन. मराठी शब्द नंतर याचे बघूया आपण काय आहे ते. मोनोपोलीला मला आठवलं की मक्तेदारी आणि परफेक्ट कॉम्पिटिशनला संपूर्ण काहीतरी स्पर्धा आहे, पूर्ण स्पर्धा. ओके, आहे आहे. थोडं थोडं कनेक्ट होऊ शकतं, पण आय नो तुम्हाला अडथळा येऊ नये त्यासाठीच मी थांबत असतो. त्यानंतर मर्यादित व्याप्ती आहे. आपण फक्त आपलं 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 वसईचं, विरारचं, सोलापूरचं, कोल्हापूरचं, त्याच्या गावातलं, माझ्या घरातलं हे समजतंय. देशाचं समजतोय का? नाही. बरोबर. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व का महत्व आहे, तर किंमत ठरवायला वस्तूंची, बरोबर आहे. मुक्त बाजार अर्थव्यवस्था, बरोबर, कोणीही येऊ शकतं, कोणीही जाऊ शकतं, त्याबद्दल काही वाद नाही. तुम्हाला विकायचं आहे, तुमच्या घरात समजा एखादं फळ उगवलंय, भरपूर फळं आली आहेत भाज्यांना, आपल्या झाडांना, तुम्ही ती फळं घेतली, गेले बाजारात, विकले, आले, तुम्हाला पाहिजे ती किंमत तुम्ही लावू शकता. बरं. विदेशी व्यापार, बरं. सूक्ष्म अर्थशास्त्र आहे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चित आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. उद्यमी महाराष्ट्राचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर नेहमी येत असतात. छोटे मोठे लोकल प्रोडक्ट्स आहेत, पण त्यांनी एक्सपोर्ट करायला चालू केलेलं आहे. का? बाबा आपलीच माणसं जी तिकडे जाऊन राहिल्या त्यांना ह्या वस्तू सापडत नाही, चला आपण एक्सपोर्ट करूया. छोट्या मोठ्या संकल्पना आहेत, पण मोठे मोठे रिझल्ट देणारे आहेत. आर्थिक प्रारूपांची निर्मिती, अनेक तत्व जे आहेत ते सगळे या गोष्टींवर निर्मित होत आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्राचा सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतींची आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य होते. मगाशी मी तुम्हाला 2 परिवारांचं उदाहरण दिलेलं आहे, बरोबर आहे. किती सोपं झालं समजणं. त्यानंतर व्यावसायिक निर्णय, मगाशी सांगितल्याप्रमाणे डायमंड शोरूम की वडापाव, बरोबर. म्हणजे मी तुम्हाला ओव्हरडोव्हर सगळं देऊन टाकलेलं आहे, फक्त आता आपण शब्दात मांडतोय त्या. ओके, त्या शब्दात मांडलेल्या गोष्टी वाचण्याचं काम तुमचं असणं गरजेचं आहे. ती तुमची जबाबदारी पूर्ण करा. नंतर काही अडलं, काही नाही समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा किंवा मला व्हॉट्सअप केलं तरीही चालेल. बीकेचे सगळे सम्स सोडवलेले आहेत इंग्रजीमध्ये. ते सॉरी मी मराठीत नाही सोडवू शकणार, कठीण आहे. पण तुम्ही एकदा का माझ्या भाषेशी तुम्हाला संपर्क आला आणि सवय झाली का ती गणितं सुद्धा तुम्हाला आरामात समजतील. गणित प्रकार काय आहे, कॅल्क्युलेशन, ते जर आपल्याला समजलं बरं तर आपण मराठीत लिहू शकतो. शासनाच्या उपयुक्त, मगाशी सांगितल्याप्रमाणे शासनाला सुद्धा उपयुक्त आहे. कोणत्या कोणत्या सुविधा द्यायच्यात, कोणत्या कोणत्या स्कीम्स राबवायच्या आहेत यासाठी. कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार, बरं. गावखेड्यांमध्ये रस्ते वगैरे होत आहेत, गावखेड्यांमध्ये लाईटी लागत आहेत, बरोबर आहे. पण गावातलं उत्पन्न हे प्राथमिक आहे, शेतीवर अवलंबून आहे, बरोबर. तरी गावात खर्च होतोय.
मग हे खर्च करण्यासाठी पैसा आला कुठून? शहरातल्या लोकांकडून जो टॅक्स आलेला आहे तो गावांमध्ये येईल का? गावांचा पण विकास व्हावा म्हणून, बरोबर आहे. तर ह्या ज्या कल्याणकारी अर्थशास्त्राच्या योजना आहेत, बरोबर, त्यांचा आधार कोण होतोय? मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. कळलं? या व्यतिरिक्त स्थूल अर्थशास्त्र जे आहे हे काय ठरवतंय? देशाच्या पातळीवर ठरवतंय. बरं, तुमच्या परिवारातला, माझा परिवारातला, याच्या परिवारातला, त्याच्या परिवारातला, त्याच्या परिवारातला, अशा सगळ्यांच्या परिवारात एकत्र मिळून तो देश होतोय ना. तर देश पातळीवर जेव्हा तुम्ही विचार करणार आहात तेव्हा ते येत आहे स्थूल अर्थशास्त्र. कळलं? याची संकल्पना कोणी दिलेली आहे? तर तुम्हाला व्याख्या तुमच्याकडे आहेत. तुम्हाला जी सोपी वाटेल ती व्याख्या तुम्ही बायहार्ट करा, पाठ करा आणि ती वापरा. इकॉनॉमिक्समध्ये एक पॅटर्न ठेवायचा आहे की कोणताही प्रश्न असो, बरं, आपण त्याचा अर्थ लिहिणार, त्याची व्याख्या लिहिणार आणि मग मूळ मुद्दा आपण घेणार, त्याला हात लावायचा. कारण व्याख्या लिहिली आणि अर्थ लिहिला तर तुम्हाला जो परीक्षक असणार ना, पेपर चेक करणार, तुम्हाला अरे वा, पोराने अभ्यास केलाय, क्या बात आहे, बरं, असं वाटतं. तर स्थूल अर्थशास्त्र व्याप्ती कशा कशात आहेत? उत्पन्न व रोजगार सिद्धांत, बरोबर. देशाचं उत्पन्न, देशात रोजगार असावा, बरोबर. कोणता देश चांगला? ज्याच्यात पूर्ण रोजगार आहे तो, की जिथे बेरोजगारी आहे ती? सर रोजगार आहे तो, बरोबर. सगळे कमवत असतील तर देशाची आर्थिक स्थिती मजबूत होणार. सिंपल आहे, बरोबर. सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. पेट्रोल डिझेल तुम्ही बघतायत, आपल्या देशात भाव वाढलेला आहे पण आपल्या शेजारच्या देशात भाव कमी आहे, बरोबर. कळलं? पुढे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. बरोबर. नॅशनल इन्कम वाढणं किंवा इकॉनॉमिक स्टेबिलिटी हे गरजेचं आहे, बरोबर. ग्रोथ तुमचा झाला पाहिजे आणि विकास, डेव्हलपमेंट हे झालं पाहिजे, बरोबर. आपल्या देशात किती विकास होतोय आपण बघतोच आहोत. विभाजनाच्या समग्र लक्ष्मी सिद्धांत. ओके. आता बघा, श्रीमंतांच्या हातात सगळं राहिलं तर गरिबाचं सत्यानाश होईल का? हो सर, होईल. कारण श्रीमंताला फक्त प्रॉफिट कमवायचं आहे. श्रीमंताला काय, माझी भूक भागली बस झालं ना, मी कशाला गरिबाचा विचार करू. म्हणून सरकार खूप महत्वाचं आहे की श्रीमंतांकडून टॅक्स घेणं आणि त्या टॅक्सचा सदुपयोग गरिबांच्या कल्याणासाठी करणं हे महत्वाचं आहे, बरोबर. तर हे सगळं स्थूल अर्थशास्त्रात येतं. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कशासाठी आहे? तर समग्र घटकांचा अभ्यास, बरोबर, एकूण एक सगळ्या गोष्टींचा अभ्यास होतोय. उत्पन्न सिद्धांत, देशाचं उत्पन्न किती आहे, बरोबर, नॅशनल इन्कम इंग्लिशमध्ये आपण म्हणतो त्याला, आणि त्याला दर्शवण्यासाठी वाय हा अक्षर वापरला जातो. पुढे आपण शिकणार आहोत सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण, इक्विलिब्रियम म्हणतात. समतोल म्हणजेच काय, मगाशी सांगितल्याप्रमाणे की श्रीमंत खूप श्रीमंत होऊ नये आणि गरीब भिकारी होऊ नये, यासाठी अर्थशास्त्र मदत करतं दोघांमध्ये बॅलन्स आणण्यासाठी. कळलं? त्यानंतर परस्परावलंबन. बघा, सगळे घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. जर मला व्यापार करायचा आहे, बरं, तर मी उत्पादन करणार. उत्पादन करून काय माझी समाधी विकणार का, बांधणार आहे का? नाही, विकणार आहे म्हणजे वितरण करणार आहे. वितरण का करणार आहे? समोरचे उपभोक्ता आहेत, त्यांना वापरायचं आहे. ते जर वापरतील, त्यांना माझा माल आवडेल, तर माझं परत उत्पादन चालू राहणार आहे आणि अशा प्रकारे माझ्या देशाचे उत्पन्न वाढणार आहे. उत्पादन करण्यासाठी मला मजुरांची गरज लागणार आहे, बरोबर, म्हणजे मी त्यांना रोजगार देणार आहे, एम्प्लॉयमेंट वाढणार आहे, बरोबर. तर अनेक गोष्टी आहेत, बरोबर. गुंतवणूक आहे, उत्पादन आहे, वितरण आहे, उपभोक्ते आहेत, या सगळ्या गोष्टी मिळून तुमचं स्थूल अर्थशास्त्र काम करतं. स्थूल विश्लेषण हे एकूण आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पादन, उत्पन्न, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. ओके. त्यानंतर राशी पद्धत जमा करतोय आपण सगळं, राईट. तोडणं नाहीये, जंगलाचा अभ्यास आहे, झाडाचा नाही. कळलं? त्यानंतर वृद्धीची प्रारूपे, वाढतोय, नो डाऊट ग्रोथ आपला होतोच आहे, बरोबर. आधी आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा एवढ्या प्रमाणात रस्ते रुंद नव्हते, रस्ते लहान होते, रिक्षाही एवढ्या नव्हत्या. आज इथे वसईत एवढ्या रिक्षा झाल्यात की माणसं कमी ना रिक्षा जास्त दिसत आहेत. रस्ते रुंद म्हणजे लोकांचं हे घर आणि इथे रस्ता. आधी आमचं घर इथे होतं तर 3 पायऱ्या उतरून मग आम्ही रस्त्यावर यायचो. आता रस्ता पण घराच्या लेवलवर आला, त्यामुळे घरात पाणी जायला लागलं लोकांच्या, बरोबर. तर हा जो वृद्धीचा प्रारूप आहे, ते वृद्धीचे प्रारूप सुद्धा ठरवण्यासाठी आणि ते लागू करण्यासाठी तुम्हाला स्थूल अर्थशास्त्र गरजेचं आहे. ठीक आहे. सर्वसाधारण किंमत पातळी, देशात
पेट्रोलचा भाव एकसारखा असणं हे कोणाचा भाग आहे? स्थूल अर्थशास्त्राचा, कारण ते मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसच्या अंतर्गत येतं. ओके. धोरणाभिमुख, नाही तर मग बघा, जो देश समुद्राजवळ आहे किंवा जे राज्य त्यात पण जे शहर समुद्राजवळ आहे, जिथे पेट्रोल येतंय, बरं, क्रूड ऑइल येतंय, ते तिथे स्वस्त मिळेल आणि आतमध्ये टोकावर काश्मीरपर्यंत जाईपर्यंत डबल भाव होईल, कारण तिथे तर होत नाही पेट्रोल. म्हणून एक केंद्रीय कंट्रोल गरजेचं आहे अशा गोष्टींवर, कारण त्याची किंमत केंद्र पातळीवर ठरवली तर सगळ्यांचं जनकल्याण होईल, विषमता कमी होईल. ओके. धोरणाभिमुख वेगवेगळे देशात धोरणं बनवायची आहेत, बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र समजणं गरजेचं आहे. ओके. आता त्याचं महत्त्व तर बघा, तुम्ही व्याप्ती जर केली, फीचर्स समजले, तर त्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी उचलल्या आणि त्या आपण महत्त्वात टाकलं. ओके. तर अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती, बरोबर आहे. आर्थिक चढ उतार जो आहे तो तुम्हाला पकडणं आणि सुधारवणं, कंट्रोल करणं, नियंत्रणात आणणं, बरोबर, सोपं ठरणार आहे. राष्ट्रीय उत्पन्न ठरवण्यासाठी स्थूल इकॉनॉमिक्स गरजेचं आहे, स्थूल अर्थशास्त्र. आर्थिक विकासासाठी स्थूल अर्थशास्त्र समजणं गरजेचं आहे. ओके. अर्थव्यवस्थेची कामगिरी समजण्यासाठी, ओके, त्यानंतर स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करण्यासाठी, जसं मी रोजगार, उत्पन्न, उत्पादन, वितरण या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे, या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला स्थूल अर्थशास्त्र समजणं, आकलन करणं आणि त्याला अप्लाय करणं, म्हणजेच काय, दैनंदिन जीवनात आणणं गरजेचं आहे. ओके. सामान्य रोजगार पातळी. ओके. देशात जेवढा रोजगार असेल तेवढा देश विकसित होईल किंवा देशाची आर्थिक स्थिती चांगली होईल. ओके. ह्या तुम्हाला इकडे त्यांनी दिलेल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी. त्यांनी हे सांगितलंय की हे करून पहा, तर नजीकच्या परिसरातील भाजी बाजारपाला भेट द्या. ओके. बाजाराला भेट द्या आणि भाजी विक्रेत्यांकडून त्यांचं उत्पन्न व खर्चाविषयी बाबींची माहिती मिळवा. मिळत नाही सहजासहजी, पण तुम्ही एखाद्या गरीब भाजीवाल्याला पकडलं आणि विचारलं तर ते देते. ओके. पटाईत जो व्यापारी आहे तो नाही देणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपला पहिला धडा संपलेला आहे. आय होप की तुम्हाला कळलंय. सुरुवात आहे, हळूहळू वेळ लागेल थोडासा ट्रॅक आपल्याला बनवण्यासाठी आणि ते कनेक्शन जोडण्यासाठी, बरोबर. आता हा बल्ब आहे तर याला वायर जोडलेली आहे म्हणून तो उजेड देतोय ना, बरं. तर वायर नवीन नवीन जुळते आपली, ठीक आहे, जुळवूया. ओके. काही वाटल्यास की सर थोडासा स्पीड कमी करा किंवा अजून वाढवला तरीही चालेल, जे काही असेल तुमच्या मनात ते कमेंटमध्ये टाका. ओके. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मोबाईलमधनं बघत असाल तर हाईप करा, जेणेकरून आपले व्हिडिओ वर येतील. बरं. अनेकांचं कल्याण हे तुमच्या हातात असणार आहे, कारण मराठीत अर्थशास्त्र लिहिणारी पोरं भरपूर आहेत, पण शिकवलेलं यूट्यूबवर कमी आहे असं हे कळलं, त्यामुळे आपण हा उपक्रम हातात घेतलेला आहे. थँक्यू. वाचा. वामनराव पैंनी सांगितलं आहे की वाचाल तर वाचाल, म्हणजे असं वाचाल तर असं वाचाल. ओके. थँक्यू. ऑल द बेस्ट. 12वी आहे आपली, खूप महत्त्वाची आहे. चांगला अभ्यास करा. माझ्या परीने होईल तेवढी मी मदत करेन. थँक्यू. ओके.